राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असतानाही काही महाविद्यालये शुल्क आकारत असल्याचे उघड झालंय। असे प्रकार करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। मुलगा भावा या हट्टापायी विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय बळजबरीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघड झालाय। या प्रकरणी डॉक्टर, परिचारिका तसेच पती व सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले। सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनने वाफ व सौर ऊर्जेवर चालणारी स्वयंपाक व्यवस्था उभारली आहे। या प्रणालीतून दररोज हजारो विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार केले जाते। पुणे रेल्वे विभागाने परवानगीशिवाय जादा दराने खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे। एका वर्षात 7,000हून अधिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। राज्यात उद्योग गुंतवणुकीसाठी झालेले करार आणि त्यांची अंमलबजावणी याचा सविस्तर अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। शिफारस पत्रासाठी 50,000 लाचेची मागणी केल्याचा आरोप वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यावर झालाय। या संदर्भातील संवाद चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे। आखातातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताची साखर निर्यात अडचणीत आली आहे। याचा परिणाम साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मुंबई शिर्डी मार्गावरील वंदे भारत गाडीवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे। आरोपीने अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली हे कृत्य केल्याचं समोर आलंय। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चौकशीची मागणी करत जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। संबंधित कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।